नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे. 25 मेची सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय तर त्या पैशांच्या संदर्भात बघा 3,000 रुपये आले. 3,000 रुपये महिलांना जमा व्हायला सुरुवात होणार आहे. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कसे काय ते पण आपण पाहणार आहोत. आणि सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे, त्या जिल्ह्यात तुम्ही पण राहतात का, ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुमच्या खात्यामध्ये आता पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. कोणकोणत्या महिलांना पैसे येतील, सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यामध्ये येतील, ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी, माता भगिनींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा. बघा, बँकेत तुमच्या पैसे जे ते या ठिकाणी जमा होणार आहेत. थेट तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत. त्याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचा. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीचे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, 3,000 रुपये तुम्हाला वाटप होणार आहे. त्याविषयीची महत्त्वाची माहिती. मे महिन्यामध्येच 3,000 रुपये तुमच्या खात्यात येतील. कशा पद्धतीने, काय महत्त्वाची माहिती, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. बघा, नेहमीच माहिती आपण जी पाहत असतो ती पुराव्याच्या सहितच असते. या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणूनच थोडाही वेळ न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती जी ती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आहोत. पाहू शकता. बघा, पुरावा तुमच्यासमोर आहे. लाडकी बहीण इन्स्टॉलमेंट. विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय झाली. खूपच लोकप्रिय, सर्वात लोकप्रिय योजना आहे. महाराष्ट्र सरकारची खूपच लोकप्रिय योजना आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर चर्चा खूप जोरदार सुरू असते. लाडकी बहीण योजनेची चर्चा नेहमीच आपल्याला पाहायला मिळते आणि ट्रेंडिंगमध्ये असणारी योजना आहे. ही योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरल्याचं बोललं जात आहे. नक्कीच निवडणुकीत या योजनेमुळे गेम चेंजर त्या ठिकाणी ठरली होती ही योजना. कारण विधानसभा निवडणुकीत आपण जर पाहिलं तर महायुतीला जे काही भरघोस मताधिक्य मिळालेले आहे तर ते लाडकी बहीण योजनेच्यामुळेच. आणि लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरलेली आहे. सर्वात लोकप्रिय योजना आहे. महाराष्ट्र सरकारची सर्वात लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना आहे. आता याच संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आली आहे. बघा, 3,000 रुपयांच्या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पाहूया. तर बघा, या योजनेमुळेच महायुतीचा निवडणुकीत महाविजय झाला. योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये देण्यात येतात. आत्तापर्यंत 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आले. 10 हप्ते, बरोबर, 10 हप्ते तुम्हाला आलेले आहेत. 1,500 रुपयांप्रमाणे 10 हप्त्यांचे 15,000 रुपये तुम्हाला आले आहेत. बरोबर आहे की नाही? सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे 15,000 रुपये तुम्हाला जमा झालेत की नाही. बघा, जर आपण पाहिलं असेल, साहजिकच आहे 1,500 रुपये आपल्याला कोणी देत नाही. 1,500 रुपयेसुद्धा आपल्याला कोणी देत नाही. 15,000 रुपये सरकारने तुम्हाला दिलेत लाडकी बहीण योजनेमुळे. म्हणून लाडकी बहीण योजना तुम्हाला आवडते की नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. लाडकी बहीण योजना ज्या ज्या महिलांना आवडते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये आवडते लिहून पाठवायचं आहे. ज्यांना आवडत नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचे. बघा, 15,000 रुपये सरकारने तुम्हाला आतापर्यंत दिलेले आहेत ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना. ठीक आहे. आता पुढे बघा, पण योजनेसाठी दरमहा कोट्यवधींचा निधी देताना सरकारच्या अडचणी वाढत आहेत. त्यातच आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. बघा, आत्ताची सर्वात मोठी अपडेट, सर्वात महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आदिवासी विभागाचा निधी जो आहे तो वळवण्यात आल्याचं वृत्त समोर आलेलं आहे. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार राज्य सरकारने आदिवासी विकास खात्याचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवले आहे. एप्रिल महिन्याप्रमाणेच मे महिन्याच्या हप्त्यासाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळवण्यात आलेला आहे. आता बघा, या ठिकाणी जे महत्त्वाचं आहे तेच आपण पाहूया. जर आपण पाहिलं तर बघा, मे महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहूया. बघा, तुम्हाला 3,000 रुपये येणार आहे. 3,000 रुपये तुम्हाला जमा होणार आहे मेमध्ये. कशा पद्धतीने ते पण स्पष्टीकरण देतो आहे. 1,500 रुपये तुम्हाला ऑलरेडी आलेले आहेत. 1,500 रुपये तुम्हाला आलेले आहेत. एप्रिलचे 1,500 रुपये. ठीक आहे. आता मेचे 1,500 रुपये. मेचे 1,500 रुपये तुम्हाला पाठवले जातील. म्हणजेच एप्रिलचे 1,500 आणि मेचे 1,500 असे 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आता मेचा हप्ता बघा, मे महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार. तर लाडक्या बहिणींना दरमहा देण्यात येणाऱ्या 1,500 रुपयांसाठी प्रत्येक महिन्यात उशीर होत आहे.
एप्रिल महिन्याचा हप्ता तर मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला. बघा, जर आपण पाहिलं तर एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो मे महिन्याच्या सुरुवातीला देण्यात आला. आता आदिवासी विकास विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याने मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पुढील आठवड्यात म्हणजेच 31 मेपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावर मे महिन्याचे 1500 रुपये जे आहेत ते जमा करण्यात येणार आहेत. म्हणजेच काय, तर तुमच्या खात्यामध्ये पुन्हा 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे. बघा, एप्रिलचे 1500 रुपये तुम्हाला मेमध्ये आले होते, त्याच पद्धतीने मेचा हप्ता पण तुम्हाला आत्ताच मिळणार आहे. म्हणजेच 1500 + 1500 असे 3000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. सर्व महिला भगिनींच्या खात्यामध्ये 3000 रुपये जे ते जमा होणार आहेत. आता बघा, सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील, तर जर आपण पाहिलं तर सुरुवातीला ज्या ठिकाणी जास्त संख्या आहे महिलांची त्या ठिकाणी जास्तच्या जास्त संख्या असल्यामुळे त्या ठिकाणी पैसे सुरुवातीला येतील. आता दुसरी एक जबरदस्त अपडेट बघा, महत्त्वाची माहिती आहे. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पुढची अपडेट जबरदस्त आहे बघा. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्यानुसार प्रत्येक पात्र महिलेला 1500 रुपये महिन्यास दिले जातात. मात्र निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक महिन्याची हप्ता जमा होण्याची तारीख पुढे जात आहे. आपण पाहिलेले हप्ता जमा होण्याची तारीख जी ती पुढे जात आहे. त्यामुळे महिलांना वेळेवर पैसे मिळत नाहीत. अशा स्थितीत त्यांना हप्ता जमा होण्याची वाट पाहावी लागते. अनेक वेळा तर बँकांचे हेलपाटेही मारावे लागत आहेत. त्यातही जर पैसे जमा झाले नसतील तर मनस्ताप होतो तो वेगळाच. मे महिना संपत आलेला आहे, तरी देखील या महिन्याच्या लाडक्या बहिणींचा हप्ता काही जमा झालेला नाही आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. बघा, स्वतः महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी मोठं वक्तव्य केलेले आहेत. काय म्हणालेत अजितदादा पवार, तर मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात तुम्हाला अपडेट दिली आहे. जबरदस्त अपडेट तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात दिली. बघा, मे महिन्याचा हप्ता पुढच्या हप्त्यात म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये कसेही पैसे येणार आहेत त्याविषयीची संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत. काय म्हणालेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, लगेच आपण बघूया. बघा, तर बघा, लाडक्या बहिणींना अजूनही मे महिन्याचा हप्ता मिळालेला नाही आहे. त्यात आता अजित पवारांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याचे संकेत दिलेले आहेत. बघा, काय म्हटलेलं आहे, अजितदादा पवारांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याचे संकेत दिले आहेत. अतिशय महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर, गुड न्यूज तुमच्यासाठी आहे. मे महिन्याचा हप्ता कधी मिळेल याचे संकेत दिलेले आहेत. अजितदादा पवारांनी सांगितले की आजच 4.25 कोटींच्या फाईलवर मी सही केली. बघा, बातमी जुनी आहे पण महत्त्वाची. 4.25 कोटींच्या फाईलवर सही झालेली आहे. त्यामुळे मे महिन्याचे लाडक्या बहिणींचे पैसे आता मिळतील. शिवाय अदिती तटकरे यांना सांगितले की लाडक्या बहिणींचे पैसे आता लवकर मिळतील. त्यांच्या फाईलवर सही केलेली. बघा, काय, तर महिला व बालविकास विभागाच्या मंत्री माननीय अदितीताई तटकरे, बघा, महिला व बालविकास विभागाच्या ज्या मंत्री आहेत माननीय अदितीताई तटकरे यांना पण सांगितलेलं आहे की तुमची जी फाईल होती ती क्लिअर झाली आहे, त्यावर सही झाली आहे. म्हणजेच एवढ्या काही दिवसांमध्ये तुमच्या जे काही पैसे ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना मिळतील. बघा, काय म्हटलेलं आहे, शिवाय अदिती तटकरे यांना सांगितले की लाडक्या बहिणींचे पैसे आता लवकर मिळतील. त्यांच्या फाईलवर सही केलेली आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात हे पैसे त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. 20 मे नंतर, बघा, 20 मे नंतर ही प्रक्रिया सुरू होईल. पुढील आठवड्यात ती पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. म्हणजेच काय, तर 20 मे नंतर ही प्रक्रिया जी आहे ती सुरू झाली आहे. 20 मे नंतर प्रक्रिया सुरू झाली आहे. आज जर आपण पाहिलं तर 25 मे आहे. म्हणजेच प्रक्रिया जवळपास आता पूर्ण होण्याच्या टप्प्यावर आहे. पूर्ण झाली की लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. कधी येतील, बघा, पुढील आठवड्यात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि लगेचच पैसे जे ते खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे. तर अशा पद्धतीची जबरदस्त अपडेट या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. सोबतच जर आपण पाहिलं तर कर्जाच्या संदर्भात पण त्यांनी एक नवा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सांगितलेलं आहे. त्यामुळे ज्या काही महिला भगिनी ज्यांना कर्ज हवं आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे. संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.